मतदान करणं हा आपला प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे. मतदान करायचंय. अरे जो आपल्या धर्माचं रक्षण करेल, जो आपल्या गो मातेचं रक्षण करेल, जो आपल्या वारकरी संप्रदायाचं रक्षण करेल, जो आपल्या शेतकऱ्याचं रक्षण करेल आणि जो आपल्या देशाचं रक्षण करेल ना, अशाच व्यक्तीला तुम्ही निवडून द्या. अशाच व्यक्तीला निवडून द्या. आपला एकच पक्ष, हरिनामावर लक्ष. कुठल्या पक्षावरती लक्ष ठेवायची गरज नाही. आपण जी मित्र एका ताटामध्ये खात होती ना, इलेक्शन आल्यानंतर एका दिवसापुरतच बोलायचं नाही. इलेक्शन झाल्यानंतर आपलं बंधू प्रेम, मित्र प्रेम आणि आपली भावकी एकजुटीने विचाराने राहायचं. कारण तो पावसामध्ये जो नेता असतो तो निवडून येतो, त्याला आपण बाप म्हणतो. परंतु दुसऱ्या पद्धतीने जर विचार केला तर लक्षात येईल, अरे विचार करा, आपल्या शेतकरी बापाचा विचार करा. अरे शेतकरी बाप ज्यावेळेस शेतामध्ये पीक करतो, धो धो पाऊस आल्यानंतर ते पीक मात्र जळून जातो. मग तो बिचारा निवडून येत नाही, घरामध्ये धान्य प्राप्त होत नाही. हा फरक आपण केला. अरे त्या बापाला ओळखण्यापेक्षा आपल्या घरातल्या बापाला ओळखा, ही नितांत गरज आहे महाराज. इलेक्शन आल्यानंतर 4 दिवस सासूचे आणि 4 दिवस सुनेचे महाराज. विश्वास राहिला नाही. एकाचा नाश्ता करतय, दुसऱ्याचं जेवण, तिसऱ्याच्या गाडीत बसतय आणि चौथ्यालाच निवडून देते. अहो काहीच करू नये. कोण कोणा बरं आहे आणि कोण कोणा बरं आहे सांगताच येत नाही. अहो विश्वासच राहिला नाही. म्हणून हे मत आहे, त्याला विकू नका. नाहीतर दिवसभर रात्रभर मटण आणि दुसऱ्या दिवशी दाबा बटन. विठ्ठल मला एवढंच सांगावं असं वाटतं की पैशाने तुम्ही विकले जाऊ नका हो. अरे आज सत्ता आहे ते उद्या राहील त्याची काही गॅरंटी का नाही. परंतु आपण ठाम मताने राहिलो पाहिजे. आपलं मत वाया जाऊन देऊ नका. अहो पदासाठी एवढं भांडण भाऊ भाऊ मध्ये राहिलं नाही. आपल्याला काय कोणावरती टीका करायची नाही. परंतु फक्त मला एवढंच सांगायचंय, योग्य बटन दाबा जो आपल्या धर्माचं, आपल्या वारकरी संप्रदायाचं, आपल्या शेतकऱ्याचं, या भारत देशाचं रक्षण करेल, अशालाच मत द्या. विठ्ठल विठ्ठल होते. एवढं कीर्तनामध्ये नाचले, एवढं बेभान होऊन नाचले. काय पण त्यांना माहिती नव्हतं त्यांचं मंडळ इकडे कीर्तनामध्ये आलेलं. एवढं नाचले आणि नाचल्यानंतर जय विठ्ठल झाल्यानंतर घरी गेले आणि मला सांगितलं, ताई चहा घेण्यासाठी आमच्या घरी चला. आता असं म्हटल्यानंतर मी घरी गेले. आता बायको म्हणती का हो, तुम्ही रामकृष्ण हरी म्हणल्यापासून जय विठ्ठल होईपर्यंत तुम्ही एवढा आनंद घेत होता, एवढं नाचत होता. रामकृष्ण हरी म्हटल्यापासून जय विठ्ठल होईपर्यंत तुम्ही कीर्तनामध्ये एवढं धुंद होते, एवढं मनापासून नाचत होते. मला सांगा, तुम्हाला कीर्तन फार आवडलं का? तो म्हटला तसं नाही. मग म्हटलं, ती बायको म्हटली, अहो मग महाराज तुमचे ओळखीचे होते का? तर चोपदार भाऊ म्हणला, अगं तसंही नाही. मग नक्की कसं आहे तेवढं तरी सांगा. त्यावेळेस चोपदार भाऊ म्हटले, अगं काय सांगू, जेव्हापासून रामकृष्ण हरी महाराजांनी सुरुवात केली तेव्हापासून जय विठ्ठल होईपर्यंत माझ्या धोत्रामध्ये झुरळच घुसलं होतं आणि म्हणून मी नाचत होतो. म्हणजे याचा अर्थ कसा, दिसतंय आणि असतं वेगळंच. विठ्ठल आपला परमार्थ बाह्यरंगाने महाराज, परंतु साधू संतांनी जी भक्ती केली ना, ती अंतःकरणापासून भक्ती केली. का? कारण की ते संत होते. संत कोणालाही म्हणायचं नाही. अरे एखाद्याने ओरडला, एखाद्याने रागावला तरी सुद्धा संत उलट उत्तर देत नव्हते. ते संत होते महाराज. अरे नाथ बाबांच्या अंगावरती एक माणूस किती वेळा थुकला?
108 वेळा. मला सांगा, आपल्या जर अंगावरती एखादा व्यक्ती एकदा जरी थुकला तर आपण काय केलं असतं? हा फरक संतांमध्ये आणि आपल्यामध्ये पहा. ज्यावेळेस मंबाजी बुवा आणि तुकोबराय शेजारी शेजारी राहत होते, मंबाजी बुवा आणि तुकोबराय शेजारी शेजारी राहत होते, परंतु मंबाजी बुवाच्या मनामध्ये तुकोबराविषयी इतका राग होता. एक दिवस सकाळ झाली आणि सकाळ झाल्यानंतर मंबाजी बुवाने त्याच्या दारातला अख्खा कचरा गोळा केला आणि तुकोबरायांच्या अंगणामध्ये दारामध्ये ठेवला. परंतु त्यावेळेस तुकोबराय बाहेर आल्यानंतर तुकोबरायांनी पाहिलं, अरे माझ्या अंगणामध्ये कुणीतरी कचरा ठेवलाय. त्यांच्या लक्षात आलं, हा कचरा कुणी ठेवलाय. परंतु पहा, ते तुकोबराय होते. तुकोबरायांच्या दारामध्ये मंबाजी बुवाने कचरा ठेवला. परंतु तुकोबरायांनी काय केलं? अरे टोपली भरून फुलं घेतली आणि ती टोपली मंबाजी बाच्या दारामध्ये ठेवली. आणि ज्या वेळेस मंबाजी बा बाहेर आले, पाहतात तर काय, अरे माझ्या अंगणामध्ये माझ्या दारामध्ये फुलांची टोपली भरून ठेवली कोणी? मग लक्षात आलं, तुकोबरायने ठेवली. पहा, त्यावेळेस तुकोबराय मंबाजी बाकडे येतात आणि मंबाजी बाला म्हणतात, मंबाजी बा, अरे ज्याच्याकडे जे आहे ना तो समोरच्याला देत असतो. अरे तू माझ्या दारामध्ये कचरा टाकला, कचरा भरून पिशवी भरून टोपली भरून कचरा ठेवला, कारण की तुझ्याकडे काय होतं? तुझ्याकडे कचराच होता, म्हणून ते तू मला दिलं. परंतु मी तुझ्या दारामध्ये कचरा नाही ठेवला, तर सुगंधित फुलाची टोपली परडी तुझ्या दारामध्ये ठेवला. मला सांगायचं काय की आपल्याकडं जे आहे ना ते आपण इतरांना देण्याचा प्रयत्न करतो. मग ज्याने त्याने आपापल्या मनाला विचार करून पाहायचं, आपल्याकडं फुलं आहेत का कचरा? विठ्ठल या जगामध्ये सगळ्यात अवघड गोष्ट कुठली महाराज? या जगामध्ये सगळ्यात मोठा प्रश्न कुठला आहे? कोण निवडून येईन त्याचा? अहो नाही, अहो कुणी निवडून न देताचं काय घेणं देणं नाही. सगळ्यात मोठा प्रश्न असा आहे की या जगामध्ये विश्वास कोणावरती ठेवायचा, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. पहा, प्रपंच असो किंवा परमार्थ असो, प्रपंच करण्याकरता सुद्धा विश्वासाची नितांत गरज असते आणि परमार्थ करण्यासाठी सुद्धा विश्वासाची नितांत गरज आहे. पहा, प्रपंच आणि परमार्थ एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. पहा कसं थोडक्यात सांगत. आता महाराज तुमचं लग्न झाले, करायचं नाही, थेऊरला चांगली नवरी म्हणून विचार. आता मला सांगा बाबा, तुमच्या लग्नाला किती वर्ष झाले? मला सांगा, तुमच्या लग्नाला 50 वर्ष झालं. लॉक केज आहे, पुढे माग नाही ना. तुमच्या लग्नाला 50 वर्ष झाली. मला सांगा, 50 वर्षामध्ये ज्या ज्या वेळेस तुमची बायको पंचपक्वान्नाचं जेवण बनवून तुमच्या पुढे ठेवलं, त्यावेळेस तुमच्या मनामध्ये असा कधी प्रश्न निर्माण झाला का? अरे माझ्या बायकोने पंचपक्वान्नाचं जेवण केलं, परंतु त्या जेवणामध्ये विष टाकलं असेल, असं कधी भांडण झाल्यावर? नाही ना. का? निसंकोचपणे तुम्ही ते जेवण करता, खाता का? कारण तुमच्या पत्नीवरती असलेला नितांत विश्वास. प्रपंचामध्ये सुद्धा विश्वासाची नितांत गरज आहे. पहा, श्रद्धा वेगळी आणि विश्वास वेगळा. श्रद्धेमध्ये चढ उतार होतो महाराज. एखाद्या व्यक्तीचा जर गुण कळला तर त्या व्यक्तीविषयी श्रद्धा वाढते का नाही कांबळे महाराज? वाढते ना. पण त्याच व्यक्तीचा जर का अवगुण किंवा दोष जर कळाला तर त्या व्यक्तीविषयी असलेली श्रद्धा कमी होते. मग श्रद्धेमध्ये चढ उतार आहे, परंतु विश्वासाच्या बाबतीमध्ये तसं होत नाही. मग श्रद्धा पार्वती माता आहेत का? कारण पार्वती मातेचा जन्म आहे, पुन्हा पुन्हा जन्म आहे. परंतु माझ्या भगवान शंकराचा पुन्हा जन्म आहे का? जन्मही नाही, मृत्यू नाही, म्हणतो विश्वास आहे महाराज. विठ्ठल विठ्ठल.